माझ्या नवऱ्याने मला घटस्फोट दिला कारण मी कधीच आई होऊ शकत नव्हते आणि नंतर त्याने पुन्हा दुसरे लग्न केले. 1 वर्षानंतर त्याच्या घरी मुलगा झाला आणि त्याने मला त्याच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीला आमंत्रित केले जेणेकरून त्याने मला हेवा वाटावा. त्याचा प्लॅन मला चांगलाच माहिती होता. त्यामुळे पार्टीला जाताना माझ्याकडे लिफाफा होता, तो घेऊन गेले. मोठ्या अभिमानाने तो मला म्हणाला, हे बघ, मी तुला घटस्फोट देऊन योग्य निर्णय घेतला होता. आज मी एका मुलाचा बाप झालो आहे. मी किंचित हसले आणि तो लिफाफा त्याच्या हातात देत म्हणाले, हे बघ. जसा त्याने लिफाफा उघडला तो त्याचे भान हरवून बसला. त्याच्या डोक्यावरती आभाळ फुटलं. माझं नाव प्रीती आहे. आज माझ्या नंदेच्या मुलाच्या बारशाला कार्यक्रम होता आणि मी त्या पूजेच्या साहित्याला हात लावला तेव्हा माझ्या सासूबाईंनी गोंधळ घातला आणि म्हणाल्या, तू या सर्व गोष्टींना हात का लावलास? तुला साधं एवढं पण कळत नाही का रे? हे नेहाच्या मुलाच्या बारशाचं सामान आहे आणि अशा पूजेच्या साहित्याला वाज स्त्रीने स्पर्श केला तर अपशकुन होतो की? असं तर नाही ना? तुला तुझ्या नंदेचे सुख बघवत नाही? माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू रोखत मी फक्त एवढेच बोलू शकले, अहो आई, मला या पलीकडचे काहीच बोलता आले नाही. तेवढ्यात नेहाजी, माझी नणद कमी आणि माझी मैत्रीण जास्त होती, ती मला टोमणे मारत म्हणाली, वहिनी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी आई झाले आहे त्याचा तुला आनंद व्हायला हवा होता. एवढा अपमान सहन केल्यानंतर मी माझ्या नवऱ्याकडे उदास नजरेने पाहिले की तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि तसं पण आमचा प्रेमविवाह झाला होता तेव्हा तो माझ्या वतीने नक्कीच काहीतरी बोलेल. पण उलट तो मलाच म्हणाला, तू तर नेहाला तुझ्या बहिणीसारखे मानतेस, मग तू नेहासोबत असं कसं करू शकतेस? त्याच असा तुटक बोलणं पाहून मी आतून तुटून गेले. कारण कोणतीही स्त्री सासू नंदन यांचे टोमणे सहन करू शकत नाही. पण तिचा नवरा, ज्याला तिने आपले सर्वस्व दिलं आहे, त्यांच्यासोबत 7 जन्म राहण्याची शपथ घेतली आहे, जर तो टोमणे देईल तर ती काय करणार? मी रडत रडत स्वयंपाकघरात जाऊन गुपचूप काम करू लागले. वांद असल्यामुळे पूजेच्या साहित्याला हातही लावू शकत नव्हते. पण एक दिवस सून असल्याच्या नात्याने घरातील सर्व कामाची जबाबदारी माझ्यावर होती. मी विचार करू लागले की जर मी आई होऊ शकत नाही तर यात माझा काय दोष? आई होणे किंवा न होणे हे स्वतः स्त्रीच्या हातात आहे का? माझी सासू एका शाळेत मुख्याध्यापिका आहेत, नणद MBA आहे आणि माझा नवरा शेखर IT इंजिनियर आहे. मला आश्चर्य वाटलं की असे सुशिक्षित कुटुंबातील लोकांची विचारसरणी इतकी परंपरावादी आहे की केवळ पूजेच्या साहित्याला हात लावला तर अपशकुन होईल. मला अजूनही आठवते मी आणि शेखर पहिल्यांदा ऑफिसला कसे भेटलो. मला ऑफिस जॉईन करून काही दिवस झाले होते. एक दिवस मी ऑफिसमध्ये प्रेझेंटेशन देत होते आणि बॉससोबत सगळ्यांनी माझ्या प्रेझेंटेशनचे कौतुक केलं. विशेषतः शेखरने. शेखर माझ्या सादरीकरणाने खूप प्रभावित झाला होता. एकाच ऑफिसमध्ये एकत्र काम करत असताना आम्ही दोघेही कधी प्रेमात पडलो कळलंच नाही. दोघेही एकाच जातीचे असल्याने घरच्यांनी होकार दिला आणि आमचा विवाह झाला. माझी सासू सासरे आणि नणद सगळ्यांचा स्वभाव खूप चांगला होता. असा प्रेमळ नवरा मिळाल्याने मी स्वतःला खूप भाग्यवान समजायचे. शेखरने मला आधी सांगितले होते की लग्नानंतर 2 वर्षे ज्याला त्याला मूल नाही पाहिजे, आयुष्याची थोडी मजा घेऊ, मग मुलांची जबाबदारी घेऊ. त्यामुळे 2-3 वर्षात मुलांसाठी कुटुंबात कोणी काही बोलले नाही. पण 5 वर्षे होताच घरातले सगळे टोमणे मारायला लागले. घरातील सर्व सदस्य आणि नातेवाईक मला वांज म्हणत चेष्टा करू लागले. मला बाळ होत नसल्यामुळे शेखर आधी मला काही बोलला नाही, पण आता तोही माझ्याशी तुटकपणे वागू लागला. शेखर माझ्याशी बोलायचं फक्त कामाची पूर्तता होण्यासाठी, जेणेकरून रोजच्या कामात अडथळा येणार नाही. असं वाटायचं नाही की आम्ही दोघे नवरा बायको आहोत आणि एकाच घरात राहतो. शेवटी मी माझं दुःख तरी कोणाला सांगणार होते? आज आमच्या लग्नाचा 8वा वाढदिवस होता. आज शेखर आपले मन तोडून मला विश नक्कीच करेल असे मला वाटले, म्हणून मी शेखरच्या आवडीचा नाश्ता बनवला. नवीन कोकरीमध्ये नाश्ता दिला, पण त्याने शांतपणे नाश्ता केला आणि एकही शब्द न बोलता ऑफिसला निघून गेला. शेखर ऑफिसला निघून गेल्यानंतर मी ऑफिसमध्ये फोन करून माझी तब्येत ठीक नाही असे सांगून मी ऑफिसमध्ये सुट्टी घेतली होती, जेणेकरून रात्रीचे जेवण व्यवस्थित करेल आणि बेडरूमची सजावट करून शेखरला सरप्राईज करता येईल. शेखरने मला एकदाही विचारलं नाही की तू ऑफिसमधून सुट्टी का घेतलीस? तू खरंच आजारी आहे का? मी रात्रीच्या जेवणासाठी पालक पनीर, भेंड्यांची भाजी आणि अनेक भाज्या वगैरे बनवल्या. बेडरूमसुद्धा छान फुलांनी आणि मेणबत्त्याने सजवले आणि स्वतःही शेखरच्या आवडीची लाल काठपदराची साडी नेसली. मला पूर्ण खात्री होती की आज शेखर नक्कीच त्याचा अबोला सोडेल आणि माझ्याशी बोलेल आणि मी
त्याला मूल दत्तक घेण्यास तयार करेल. शेखर संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याने माझ्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. मला वाटले की कदाचित तो बेडरूममध्ये जाऊन विश करेल, पण सर्व काही अपेक्षाविरुद्ध झाले. विश करणे तर दूरचीच गोष्ट, शेखरने माझ्याकडे साधं पाहिलं पण नाही. मी माझ्या हृदयावर दगड ठेवून म्हणाले, शेखर, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, तेही विसरलास का? अरे नाही तर तो वाईट दिवस मी कसा विसरू शकतो? त्याच दिवशी तर एक वानस्त्री माझ्या गळ्यात पडली. शेखरच्या तोंडून हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. शेखर माझ्या जवळ असेही बोलू शकतो की? मी डोळ्यातले अश्रू रोखत म्हणाले की आपण मूल दत्तक घेऊ शकत नाही का? शेखर म्हणाला की या विषयावर आपल्यात एकदाही वाद झाले आहेत. मी किती वेळा सांगितले, मी दुसऱ्याचे मूल, दुसऱ्याचे रक्त दत्तक घेऊ शकत नाही. मला माझे स्वतःचे मूल हवे आहे, जे तू देऊ शकत नाही. बरं, आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे, म्हणूनच मी तुझ्यासाठी एक आणखी भेट आणली आहे. अनोखी भेट. मला वाटू लागले की जो माणूस मला एकसारखं नको नको ते बोलत आहे, त्या व्यक्तीने माझ्यासाठी कोणती अशी अनोखी भेट आणली असेल. शेखरने मला एक लिफाफा दिला. मी कुतूहलाने लिफाफा उघडला आणि त्यात घटस्फोटाची कागदपत्रे होती. मला विश्वास बसत नव्हता की शेखर त्याच्या प्रेमाची एवढी तारीफ करायचा आणि प्रत्येक परिस्थितीत मला साथ देण्याबद्दल बोलत असायचा. मुलासाठी तो मला फक्त घटस्फोट देतोय. माझ्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली. मोठ्याने रडावंसं वाटत होतं, पण मी लगेच स्वतःला सावरलं आणि घटस्फोटाच्या कागदावर ताबडतोब सह्या केल्या, कारण त्याच्या मनात माझ्यासाठी अजिबात प्रेम शिल्लक राहिले नाही. अशा माणसासोबत राहून काय उपयोग? दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते घर सोडले. त्यामुळे शेखरच्या मनासारखं झालं. काही दिवसात मी प्रयत्न करून कंपनीच्या दुसऱ्या ब्रांचमध्ये माझी बदली करून घेतली, कारण शेखरबरोबर त्याच ऑफिसमध्ये काम करून मला जुन्या दिवसांना आठवायचे नव्हते. 1 महिन्यानंतर शेखरचे दुसरे लग्न झाले. मला वर्षभरातच शेखरला मुलगा झाल्याची बातमी कळाली. शेखरने मुलगा झाल्याच्या आनंदात पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला मला बोलावले, कारण की त्याला माझा अपमान करायला होता आणि गर्वाने त्याला त्याचा मुलगा दाखवायचा होता. मी सुद्धा पार्टीला गेले. मला बघताच शेखर माझ्याजवळ आला आणि मोठ्या गर्वाने मला म्हणाला, तुला घटस्फोट देण्याचा माझा निर्णय किती योग्य होता बघ. मी बाप झालोय. मी अतिशय नम्रपणे म्हणाले, शेखर, वडील झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. नंतर मी सोबत आणलेला एक लिफाफा त्याला दिला आणि म्हणाली, वडील झाल्याच्या आनंदात माझ्याकडून एक अनोखी भेट. माझ्या तोंडून अनोखी भेट हे शब्द ऐकून शेखरला धक्काच बसला, कारण शेखरने मला लग्नाच्या वाढदिवसाला अनोखी भेट म्हणून घटस्फोटाची कागदपत्रे दिली होती. आता हिने मला कोणती अनोखी भेट दिली आहे, असा विचार करून त्यांनी लिफाफा उघडला. लिफाफा ठेवलेला पेपर वाचताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. स्वतःवरचा ताबा सुटू लागला. डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीतच तो घामाने भिजला होता. ही भेट नव्हती तर माझ्या नवऱ्याचा मेडिकल रिपोर्ट होता. त्यात स्पष्टपणे सांगितले होते की तो कधीच बाप होऊ शकणार नाही. रिपोर्ट बघून शेखरने त्याच्या बायकोकडे बघितल्यावर तिच्या खाली पडलेल्या नजरेने सगळे स्पष्ट केले. मी म्हणाली, शेखर, आता तुला ठरवायचं आहे की तुला दुसऱ्याचे मूल, दुसऱ्याचे रक्त दत्तक घ्यायचे आहे की नाही. असं बोलून मी तिथून निघून गेले. दुसऱ्या दिवशी शेखर आणि त्याची आई दोघेही माझ्या घरी आले. दोघांनाही स्वतःची खूप लाज वाटत होती. कुठून बोलायला सुरुवात करायची हेच त्यांना समजत नव्हतं. शेवटी अखेर शेखर म्हणाला, ती मेडिकल रिपोर्ट. मी म्हणाले, तुला आठवतंय, आपण दोघांनी मेडिकल चेकअप केलं होतं. काही कारणास्तव तू रिपोर्ट आणायला जाऊ शकला नाहीस. रिपोर्ट आणायला मी एकटीच गेले होते. हे ऐकून शेखर म्हणाला, होय, मला आठवतंय, पण तू घरी आल्यावर म्हणालीस की कमतरता तुझ्यामध्ये आहे. म्हणजे तू खोटं बोलली होतीस की मी कमी तुझ्यामध्ये आहे. मग तू तेव्हा खोटं का बोललीस? एवढी वर्षे सगळ्यांचे टोमणे का सहन केलेस? तुझ्यात काही कमतरता नसताना मी पण तुला खूप छळले, तरीही तू काहीच बोलली नाहीस का? मी शांतपणे म्हणाले, कारण माझं तुझ्यावर प्रेम होतं. मला वाटले की जर तुला सत्य समजले तर तुला ते सहन होणार नाही आणि तू आतून खचून जाशील. मला माझ्या प्रेमाला असं तुटताना पाहणे सहन नसते झाले. माझं काय, मला टोमणे ऐकायची सवय झाली होती. पण खरं सांगू, मी सगळ्यांचे टोमणे ऐकायला तयार होते, पण तुझे टोमणे ऐकायची हिंमत नव्हती. शेखर म्हणाला, मग जेव्हा मी घटस्फोटाचे पेपर दिले होते तेव्हा तू मला सत्य सांगू शकली असतीस. शेखर, चूक माझी आहे की मी तुझ्यावर प्रेम विश्वास ठेवला की जग काहीही म्हणो, पण माझा शेखर मला कधीच सोडून जाऊ शकत नाही. माझा यावर विश्वास होता. पण जेव्हा तू मला घटस्फोटाची कागदपत्रे दिलीस तेव्हा माझ्या विश्वासाला ही तडा गेला.
तुझं माझ्यावर प्रेम नसताना तुझ्यासोबत एकत्र राहण्यास काहीच अर्थ नव्हता, म्हणून मी लगेच त्या कागदावर सही केली. माझ्या सासूबाई मला म्हणाल्या की प्रीती, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, प्लीज आम्हाला माफ कर आणि आमच्यासोबत आमच्या घरी चल. शेखर पण म्हणाला की आधीचे झालं ते विसरून जाऊया, चल एक नवीन सुरुवात करूया. मी म्हणाले, मुद्दा हा नाही की माफ करायचं की नाही, मुद्दा आहे स्वाभिमानाचा. आताही शक्य नाही की मी त्या घरात पाऊल टाकेल. अशोक, पुढच्या महिन्यात माझं लग्न आहे. मी तुम्हाला ती अनोखी भेट फक्त यासाठी दिली होती की तुम्ही आई आणि मुलगा दोघेही दुसऱ्यांचे रक्त दत्तक घेता की नाही हे मला पाहता येईल. कारण जेव्हा मी तुम्हाला मूल दत्तक घेण्यास सांगितले तेव्हा तुम्ही म्हणाला होतास की मला दुसऱ्याचे रक्त, दुसऱ्याचे मूल नाही पाहिजे. या गोष्टीवरून आपण बोध घेऊ शकतो की पुरुष नेहमीच स्वतःचे कर्तव्य मोठे असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि भोळ्या भापट्या स्त्रियांना कमी लेखण्याचा प्रयत्न करत असतो. पण कमी पुरुषात सुद्धा असू शकते की ही गोष्ट तो विसरून जातो, पण अशाच व्यक्तीची फसवणूक होते हे त्याला समजत नाही आणि जेव्हा समजते तेव्हा खूप उशीर झालेला असतो. ज्या पुरुषी अहंकाराने तो ज्या महिलेवर अन्याय करतो त्या तिच्या मागे सदैव दैव असतो हे विसरून चालणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, जीवन जगत असताना कोणावरही अन्याय करू नका आणि स्वतःवर अन्याय होत असेल तर सहनसुद्धा करू नका. ही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा, शेअर करा आणि गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.